नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचे ते म्हणजे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. आता केमिकल रिएक्शनचे जे आहेत की नाही आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला 4 टाइप्स दिलेले आहेत. आता हे 4 टाइप्स कशावरती डिपेंड आहेत तर रिएक्टंट कशा पद्धतीने घेतलेले आहेत, तुम्ही किती रिएक्टंट घेतलेले आहेत, किती प्रोडक्ट तयार केले त्याच्यावरती डिपेंडंट आहे. 4 टाइप्स आहेत. 4 टाइपचे नाव काय आहेत बघा: कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. 4 रिएक्शन एकदम सोपे, लक्षात ठेवायला पण सोपे, समजून घ्या थोड्याशा. बघा काय काय याच्यामध्ये. कॉम्बिनेशन रिएक्शन पहिली दिलेली आहे. कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं तर 2 रिएक्टंट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट एकत्र आले आणि त्या दोघांनी एक पदार्थ तयार केला. आता हा पदार्थ एकमेव असेल. प्रोडक्ट 1, रिएक्टंट 2 असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस ते कॉम्बिनेशन रिएक्शन असतं. दोघांचं कॉम्बिनेशन होऊन तिसरा पदार्थ तयार झाला. तुम्हाला एक्झाम्पल सहित लिहावं लागेल. एक्झाम्पल तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे काय असतं तर सोडियम क्लोराईड तयार झालेलं. 2Na + Cl2 काय तयार होते तर 2NaCl. किंवा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवण्याचे पुस्तकात दिलेलं, मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन. 2Mg + O2 gives 2MgO. बघा ही रिएक्शन जी आहे तर काय आहे तर 2 रिएक्टंट आहेत. हा एक रिएक्टंट आहे, हा एक रिएक्टंट आहे आणि प्रोडक्ट किती तयार व्हायला तुमच्याकडे 1. म्हणजे 2 रिएक्टंट होते, 2 रिएक्टंट म्हणून किती प्रोडक्ट तयार झाले 1. असं ज्यावेळेस असतं 2 रिएक्टंट बसून 1 प्रोडक्ट, त्यावेळेस ती कसली रिएक्शन असते कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन रिएक्शनची डेफिनेशन काय: when 2 or more reactants react with each other to form a single product is the type of reaction is known as combination reaction. आता याचं एक्झाम्पल जे आहे 2 तुमच्या समोर लिहिलेले, कुठलंही एक एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता येईल. 2Mg + O2 gives 2MgO किंवा Na + Cl2 gives 2NaCl. मग आता या पद्धतीने तुम्हाला एक रिएक्शन लिहावी लागेल परीक्षेमध्ये. आणि डेफिनेशन डिकम्पोजिशन रिएक्शन जे आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन काय असतं का याच्या उलटी रिएक्शन असते. उलटी म्हणजे कशी असतं का एका रिएक्टंट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. मग त्याचं एक्झाम्पल काय आता जनरल फॉर्म कसा असेल त्याचा, एक समजा रिएक्टंट होता ए रिएक्टंट पासून बी आणि सी असे 2 प्रोडक्ट तयार झाले. एका रिएक्टंट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार झाले की ती रिएक्शन जी आहे ना ही कसली असते तर डिकम्पोजिशन असते. काय म्हणते त्याची when two or more products are formed from a single reactant, the type of reaction is known as decomposition reaction. याचं एक एक्झाम्पल बघूया. डिकम्पोजिशन रिएक्शनचं उदाहरण काय तर आपलं समजा कॅल्शियम कार्बोनेट घेतलं, खडू घेतला आपला. कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण हीट दिली, कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण हीट दिली तर कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड जो गॅस आहे की नाही हा लिबरेट होतो. मग याच्या खाली तुम्हाला नावं माहिती असतील तर नावं पण लिहिलेली चांगली असतात. कॅल्शियम कार्बोनेट आहे, हे कॅल्शियम ऑक्साईड आहे आणि हे कार्बन डायऑक्साईड आहे. बघ एक एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल तर चालतं. परीक्षेमध्ये तुम्हाला उलटा पण प्रश्न येऊ शकतो. उलटा म्हणजे रिएक्शन देतील आणि तुम्हाला टाईप विचारतील. आता रिएक्शन आणि टाईपच्यावरती कसं कळतं, एका रिएक्टंट कडून जर 2 प्रोडक्ट किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार झाले तर डिकम्पोजिशन. 2 कडून जर एकच प्रोडक्ट तयार झाला 2 रिएक्टंट पासून तर ते कॉम्बिनेशन. डिस्प्लेसमेंट मध्ये काय असतं तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय असतं तर एक मोर रिएक्टिव्ह इलेमेंट किंवा आयन जो आहे की नाही हा रिप्लेस करतो दुसऱ्या आयनला. मग हा रिप्लेस करून त्याची जागा घेतो आणि तो आयन जो आहे ना तो फ्री करून बाहेर काढून देतो. मग अशी जी रिएक्शन असते एकाची जागा दुसऱ्याने घेऊन पहिल्याला बाहेर काढणं, ही रिएक्शन जी आहे की नाही ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन असते. The reaction in which the place of the ion of the less reactive element is taken by the more reactive element, the type of reaction is known as displacement reaction. एक उदाहरण काय रिएक्शन आहे बघा, एक एक्झाम्पल काय त्याचं तर कॉपर सल्फेटचं जे सोल्युशन असतं, कॉपर सल्फेट या सोल्युशनला जर आपण झिंकची पावडर मिळवली, कॉपर सल्फेटमध्ये जर आपण झिंकची पावडर मिळवली तर कॉपर सल्फेटमध्ये काय होतं, हा झिंक जो आहे की नाही हा या कॉपरला रिप्लेस करतो आणि झिंक सल्फेटचं द्रावण तयार करतो तिथे आणि कॉपर जो आहे की नाही हा बाहेर पडतो असंच. आता ह्या रिएक्शनमध्ये काय झालं बघा, इथे झिंकने या कॉपरची जागा घेतली आणि कॉपर जो आहे तो बाहेर पडला. मग आता झिंकने कॉपरची जागा घेतली तर रिएक्शन कसली झाली, डिस्प्लेसमेंट रिएक्शन झाली. आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनमध्ये काय असतं, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनमध्ये काय असतं तर इथे दोन्ही जागा बदलल्या जातात दोन्ही आयटम्सच्या. दोन्ही आयटम्सच्या जागा बदलून एक पदार्थ जो आहे ना हा प्रेसिपिटेट तयार होतो.
एक पदार्थ प्रेसिपिटेट तयार झाला आणि दोन्ही आयन्सच्या जागा चेंज झाल्या की तुम्हाला ती रिएक्शन कसली असते तर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असते. डेफिनेशन काय त्याची? द रिएक्शन इन विच द आयन्स ऑफ द रिएक्टंट्स आर एक्सचेंज्ड टू फॉर्म द प्रेसिपिटेट इज नोन ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं एक्झाम्पल काय असेल आता इथं एक एक्झाम्पल बघूया आपण. सिल्वर नायट्रेटचं जर आपण द्रावण घेतलं, सोल्युशन घेतलं आणि सोडियम क्लोराईडच्या द्रावणासोबत किंवा सोल्युशन सोबत जर त्याची रिएक्शन केली, आता इथं काय होतं बघा. आता इथं डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे दोघं जण डिस्प्लेस होतात. सोडियम पण डिस्प्लेस होतो आणि क्लोरीन पण डिस्प्लेस करतो एकमेकांना. तर दोन्ही कंपाऊंड मधला पदार्थ जे हे डिस्प्लेस करतात. Ag पण डिस्प्लेस करतो NO3. आता Cl जो आहे तो Ag सोबत रिएक्शन करून AgCl चा प्रेसिपिटेट तयार करतात. AgCl चा प्रेसिपिटेट तयार होतो इथे आणि NaNO3 हा नवीन पदार्थ तयार होतो. सोडियम नायट्रेट आणि सिल्वर क्लोराईडचं प्रेसिपिटेट. काय झालं बघा, रिएक्शन होती तुमच्याकडे काय, सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड. आता इथे काय झालं, या सोडियमने या सिल्वरला डिस्प्लेस केलं आणि NaNO3 फॉर्म केलं आणि काय झालं, या क्लोरीनने या NO3 ला डिस्प्लेस करून AgCl चा जो काय प्रेसिपिटेट तयार केला. ज्या रिएक्शनमध्ये असं होतं, प्रेसिपिटेट फॉर्म होतो आणि दोघांची डिस्प्लेसमेंट होते, रचना बदलते दोघांची पण. अशी जी रिएक्शन असते की नाही ही डबल डिस्प्लेसमेंट असते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं ते म्हणजे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन काय असतं. बरं, साधी गोष्ट इथे पण दोन रिएक्शन आपल्याकडे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक अशी नाव आहेत त्यांची. म्हणजे कशावरती डिपेंड आहे तर त्यांच्या त्या रिएक्शन घडून येण्यासाठी हीट द्यावी लागते का हीट बाहेर पडते, या दोन गोष्टीवरती डिपेंडंट. एखादी केमिकल रिएक्शन घडून येण्यासाठी जर तुम्हाला बाहेरून हीट द्यावी लागत असेल, हीट दिल्यानंतर जी रिएक्शन घडते ती म्हणजे एंडोथर्मिक असते. जर एखादी रिएक्शन घडल्यानंतर हीट बाहेर पडत असेल तर ती एक्झोथर्मिक असते. मग हीट जर तुम्ही दिली म्हणजे एखादी रिएक्शन घडून येण्यासाठी हीट तुम्ही त्या रिएक्टंटला हीट प्रोड्यूस केली म्हणजे हीट तुम्ही दिली रिएक्टंट साईडला तर ती एंडोथर्मिक रिएक्शन असते. जर प्रोडक्ट साईडला हीट बाहेर पडली तर ती एक्झोथर्मिक रिएक्शन असते. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक मध्ये काय डिफरन्स असतो तर ही रिएक्शन घडून येण्यासाठी हीट आपल्याला द्यावी लागते, ही रिएक्शन घडल्यानंतर हीट बाहेर पडते. एक एक एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला. आपण बघितलं ते बघा, कॅल्शियम कार्बोनेट आहे. आता याला आपण काय केलं मग अशी हीट दिली प्लस हीट किंवा डेल्टा बाणावरती दिला आपण. कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिल्यानंतर काय झालं, ही रिएक्शन घडून आली. जर आपण कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली नाही म्हणजे खडूचं जर आपण तापवलंच नाही तर आपल्याला पुढची रिएक्शन घडून येत नाही. मग हीट दिल्यानंतर काय रिएक्शन घडली तर कॅल्शियम ऑक्साईड तयार झालं आणि कार्बन डायऑक्साईड तिथे काय झालं तर बाहेर पडलं. म्हणजे हीट दिल्यानंतर ही रिएक्शन घडून आली. आता एखादी रिएक्शन करत असताना हीट जर बाहेर पडली तर ती एक्झोथर्मिक. त्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. आता हा जो कॅल्शियम ऑक्साईड तयार झाला होता की नाही, या कॅल्शियम ऑक्साईडची जर रिएक्शन पाण्यासोबत घडून आली, कॅल्शियम ऑक्साईडची जर रिएक्शन पाण्यासोबत घडून आली तर आपल्याला इथे कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे अल्कली मिळतं आपल्याला. अल्कली तयार होतं आणि सोबत काय बाहेर पडतं तर हीट बाहेर पडते. म्हणजे इथं काय व्हायला लागलं या रिएक्शनमध्ये हीट जे आहे ते बाहेर दिली जाते. मग हीट जर बाहेर दिली जात असेल तर ती रिएक्शन कसली आहे तर एक्झोथर्मिक आहे. इथे हीट द्यावी लागते रिएक्शन घडून येण्यासाठी म्हणून ही एंडोथर्मिक. बरं, त्याच्यानंतरचा पॉईंट जो दिला तो म्हणजे रेट ऑफ केमिकल रिएक्शन. आता रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय असतं तर एखादी रिएक्शन किती रॅपिड घडते किती स्लो घडते हा जो काही रेट आहे त्याचा तो रेट म्हणजे रेट ऑफ केमिकल रिएक्शन असतो. मग रॅपिड घडणाऱ्या आणि स्लो घडणाऱ्या अशा दोन रिएक्शन तुमच्याकडे असतील. एक रॅपिड इन्स्टंट रिएक्शन होते आणि दुसरी जे ही स्लो असेल. आता याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर काय माहिती आपल्याला, समजा आपण बर्नर ऑन केला आणि त्याला पेटवलं गॅस तर काय होतं इन्स्टंटली लगेच पेटतो म्हणजे रॅपिड रिएक्शन झाली. स्लो काय असतं आता तर रस्टिंग ऑफ आयर्न. आपली खिडकी लोखंडाची जर असेल तर ती गंजते काही दिवसानंतर पण त्याला खूप वेळ लागतो. मग ही जी रिएक्शन आहे ही स्लो प्रोसेस आहे. रॅपिड रिएक्शन आणि स्लो रिएक्शन अशा दोन रिएक्शन असतील. आता तो रेट जो आहे की नाही केमिकल रेट जो आहे ना हा कशावरती डिपेंड असेल तर एवढे सगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यासाठी. एवढ्या सगळ्या फॅक्टरवरती डिपेंडंट असेल तो रेट. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन असं दिलेलं आपल्याला. पहिला जो त्यातला घटक दिलाय तो म्हणजे नेचर ऑफ द रिएक्टंट्स. दुसरा दिलाय साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन अँड कॅटलिस्ट. असे 6 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे नेचर ऑफ द रिएक्टंट्स. आता रिएक्टंट्सचं नेचर म्हणजे काय असतं तर किती रिएक्टिव्ह नेचर येतो, रिएक्टिव्ह किती आहे याच्यावरती डिपेंड आहे. आता रिएक्टिव्ह किती आहे त्याचा अर्थ काय होता, आता सोडियमचं जर आपण उदाहरण बघितलं तर सोडियम हा मोर रिएक्टिव्ह आहे कम्पॅरेटिव्हली
त्याच्या पुढचे जे एलिमेंट्स आहेत म्हणजे मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, अशा पद्धतीने जर आपण पुढे पुढे जात राहिलो तर रिॲक्टिव्हिटी आता रेट जो आहे तो कमी घेऊन जातो. मग रिॲक्टिव्ह नेचर जे आहे त्या एलिमेंट्सचं हे कारणीभूत असतं रिॲक्शनचा रेट घडवून आणण्यासाठी. मग आपण दुसरं एक एक्झाम्पल त्याचं बघितलं तर झिंक आणि ॲल्युमिनियमची जर आपण HCl सोबत डायोड HCl सोबत जर रिॲक्शन घडवून आणली तर आपल्याला काय ऑब्झर्व होतं, ॲल्युमिनियमपेक्षा झिंक सोबत जे आहे ना HCl ची रिॲक्शन ही फास्ट होते आणि त्या पद्धतीने प्रोडक्ट्स तयार होतात. म्हणजे काय होतं इथे तर ॲल्युमिनियम मोर रिॲक्टिव्ह आहे कोणापेक्षा, झिंकपेक्षा. मग अशा पद्धतीने आपण जर नेचर ऑफ रिएक्टंट्स लक्षात घेतलं तर काय मिळतं तर रिॲक्टिव्हनेस त्या नेचर कुणाचा, एलिमेंट्सचा, त्याच्यावरती डिपेंड आहे की रेट तुमचा काय असणार आहे रिएक्शनचा. याच्याबद्दलची जी जास्तीची माहिती ती आपल्याला मेटलर्जीमध्ये दिलेली, रिएक्टिव्ह नेचर कशा पद्धतीने मेटल्स होतं त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्या धड्यात दिलेली. त्याच्यानंतर दिलेली साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट्स, म्हणजे रिएक्टंट्समध्ये भाग घेणारे जे पार्टिकल्स आहेत की यांची साईज काय असेल त्याच्यावरती डिपेंड आहे. जर आपण समजा शहाबादी टाईल घेतली, फरशी घेतली आणि फरशीचे तुकडे घेतले, आता मोठे मोठे तुकडे घेतले आणि या तुकड्यांवरती आता HCl डायल्यूट HCl किंवा कॉन्सन्ट्रेटेड HCl आपण टाकलं. डायल्यूट HCl जर टाकलं आता रिएक्शन होणारी जी आहे की नाही ती स्लो असेल, खूप इफरन्सेस निघतील कार्बन डायऑक्साईडचे, पण कसे निघतील, स्लोली निघतील. पण आता मीच या फरशीचे तुकडे घ्यायच्या काय केलं, त्याची बारीक अशी पावडर केली आणि आता पावडरवरती HCl टाकलं. आता काय होतं तर रिएक्शन जे आहे ना ही मोर रॅपिड होते, म्हणजे खूप जोमाने रिएक्शन घडते. कधी पार्टिकलची साईज बारीक असताना. म्हणजे काय ऑब्झर्व होतं आपल्याला इथं, जेवढी साईज बारीक पार्टिकलची तेवढं रिएक्शनचा रेट जास्त, जेवढी साईज मोठी पार्टिकलची तेवढा रिएक्शनचा रेट कमी. त्याच्यानंतर काय होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी रिएक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डायल्यूट सोल्युशन वापरले का कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन वापरले याच्यावरती डिपेंड आहे. डायल्यूट सोल्युशन जर वापरलं असेल आपण तर रिएक्शन जे स्लो असते, कॉन्सन्ट्रेटेड जर सोल्युशन वापरले असेल तर रिएक्शन जे आहे ना हे फास्ट घडून येते. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे तर कॅल्शियम कार्बोनेटची रिएक्शन सांगितलेली डायल्यूट HCl सोबत आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत. कॅल्शियम कार्बोनेटची रिएक्शन जर डायल्यूट HCl सोबत घडली तर रिएक्शनचा रेट जो तो कमी असतो आणि इफरन्सेस जे बाहेर पडतो म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो बाहेर पडतो की नाही हा सुद्धा स्लोली बाहेर पडतो. पण तीच रिएक्शन जर आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत घडून आणली तर रिएक्शन रॅपिड होते आणि बाहेर पडणारं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पण खूप जास्त असतं. त्याच्यानंतर दिले टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. जर काही रिएक्शन घडून आणण्यासाठी आपल्याला टेम्परेचर द्यावंच लागतं, टेम्परेचर दिल्याशिवाय ते रिएक्शन पुढे घडत नाही. किंवा काही रिएक्शन असे असतात की टेम्परेचर दिल्यानंतर त्या रिएक्शनचा रेट जो आहे तो वाढतो. मग आता एक मगाचं उदाहरण अजून परत आलं इथे. काय उदाहरण होतं, कॅल्शियम कार्बोनेट होता. कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण हीट दिली तर आणि तरच बाहेर काय होणार आहे, कार्बन डायऑक्साईड पडणार आहे. आणि पुढच्या बाजूला जर लाईम वॉटरमधून आपण हा पास केला तर लाईम वॉटर मिल्की होणार आहे. मग लाईम वॉटर मिल्की होणार आहे हे कशाचं उदाहरण आहे ते पण लक्षात घ्या. लाईम वॉटर मिल्की होते म्हणजे त्याच्यात रिएक्शनमधून बाहेर पडणारा पदार्थ जो आहे की नाही हा कार्बन डायऑक्साईड आहे. मग कार्बन डायऑक्साईड जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल, कॅल्शियम कार्बोनेटला हीट द्यावी लागेल. हीट दिली तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल आणि लाईम वॉटर मिल्की होईल. जर आपण या रिएक्शनला हीट नाही दिली तर काय होईल, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणारच नाही, रिएक्शन सुरूच होणार नाही, म्हणजे रिएक्शनचा रेट जो आहे तो झिरोच राहील. त्याच्यानंतर कॅटलिस्ट हा एक शब्द दिलेला आहे. आता कॅटलिस्ट म्हणजे काय असतं, कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ किंवा असं एलिमेंट्स असतात, असं कंपाऊंड असतं की जो रिएक्शनमध्ये भाग घेत नाही पण रिएक्शनचा रेट मात्र वाढवतो. रिएक्शनमध्ये भाग न घेता रिएक्शनचा रेट वाढवणारा पदार्थ म्हणजे कॅटलिस्ट. मग आता कॅटलिस्ट कुठे कुठे वापरतो आपण तर बऱ्याच रिएक्शनमध्ये आपण कॅटलिस्ट वापरलेला असतो. त्याचं लक्षात ठेवायचं उदाहरण काय होतं त्याविषयीच आपलं व्हेजिटेबल ऑइल आणि हायड्रोजनेशन जर घडून आणलं आपण व्हेजिटेबल ऑइलचं. आता हे नुसतं घडून येत नाही, त्याच्यासाठी आपल्याला निकेल कॅटलिस्ट वापरावं लागतं आणि या रिएक्शनला 60 डिग्रीचं टेम्परेचर द्यावं लागतं. म्हणजे दोन्ही बघा, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन आणि निकेल कॅटलिस्ट दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला इथे मिळतील. आता व्हेजिटेबल ऑइलचं रूपांतर कशामध्ये होणार आहे पुन्हा पुढे जाऊन तर वनस्पती घी मध्ये होतं. म्हणजे इथं काय होत होता, आता हा निकेल जो आहे की नाही हा या रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, हा अलिप्त राहतो या रिएक्शन पासून, म्हणजे याचं या रिएक्शन मध्ये काही नसतो भाग. पण या रिएक्शनचा रेट मात्र तो वाढवतो. रिएक्शनचा रेट वाढवणारा पदार्थ आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे ते कॅटलिस्ट. रिडक्शन आणि ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन असे दोन शब्द तुमच्या पुस्तकामध्ये. ऑक्सिडेशन काय असतं आणि रिडक्शन काय असतं आणि रिडक्स रिएक्शन काय असते या तीन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. आता हे तुम्हाला डिफरन्ससाठी बनवू शकतं. एखाद्या रिएक्शनमध्ये जर ऑक्सिजन ऍड केला तुम्ही, किंवा दुसरी गोष्ट असते ती म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आणि त्याच्यासोबत दुसरी एक अजून गोष्ट आपल्याला सांगितलेली पुढे जाऊन ती म्हणजे लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स.
या तीन गोष्टीसाठी कुठलीही एखादी गोष्ट जर घडत असेल त्या रिॲक्शनमध्ये तर ती रिॲक्शन जी आहे ना ती ऑक्सिडेशन रिॲक्शन असेल. जर ऑक्सिजन ॲड होत असेल, जर हायड्रोजन निघून जात असेल किंवा जर इलेक्ट्रॉन्स लूज केले जात असतील तर ती जी रिॲक्शन आहे की नाही ती ऑक्सिडेशन रिॲक्शन असते. रिडक्शन रिॲक्शन काय असतं, याच्या ऑपोजिट काय असतं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजनच्या ऐवजी ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आणि जर लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन असेल तर गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असेल तर रिडक्शन असेल. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन जर एकाच रिएक्शन मध्ये घडलं तर ती रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय असतं, रिडक्शन पण त्याच रिएक्शन मध्ये घडते आणि ऑक्सिडेशन पण त्याच रिएक्शन मध्ये घडते. अशी जर रिएक्शन असेल नुसतं ऑक्सिजनचं ऍड होत आहे तर ऑक्सिडेशन रिएक्शन झाली, नुसतं हायड्रोजन ऍड होत आहे तर रिडक्शन रिएक्शन झाली. पण दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी जर घडू लागल्या तर ती रिएक्शन कसली असते, रेडॉक्स रिएक्शन असते. म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशन जर एकत्र आले तर ती रेडॉक्स रिएक्शन. ऑक्सिडेशनसाठी हे पॉईंट्स आणि रिडक्शनसाठी हे पॉईंट्स आहेत आपल्याला दिलेले. एक एक्झाम्पल आपण बघूया, रिएक्शन बघूया आपण. काय रिएक्शन होते इथे तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे समजा मॅग्नेशियम आहे, आता मॅग्नेशियमने ऑक्सिजन सोबत रिएक्शन केली, ऍड झाला ऑक्सिजन, काय पदार्थ तयार व्हायला, मॅग्नेशियम ऑक्साईड. किंवा तसंच समजा इथेन होता, इथेनने काय केलं, बॉन्ड ब्रेक झाला या दोघांमधला आणि हायड्रोजन निघून गेला आणि नवीन पदार्थ तयार काय झाला, समजा इथेनचं रूपांतर जे हे कशामध्ये होऊ लागले, इथिन मध्ये होऊ लागले. मग आता इथिन मध्ये होत असताना बाहेर काय पडतं, इथे हायड्रोजन, हायड्रोजन निघून गेला म्हणजे कसली रिएक्शन आहे तर ऑक्सिडेशन रिएक्शन आहे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. म्हणजे Fe++ आयनचं रूपांतर जर Fe3+ म्हणजे फेरिक आयनमध्ये होऊ लागलं, फेरसचं रूपांतर फेरिक मध्ये होऊ लागलं तर इथे काय झालं बघा, इलेक्ट्रॉन गेन झाला, लूज झाला म्हणून याच्या डोक्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला, इलेक्ट्रॉन अजून दिला म्हणून एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला. म्हणून इथे ही रिएक्शन कसली असेल मग तर ऑक्सिडेशन रिएक्शन असेल. त्याच्या ऑपोजिट आता रिडक्शन रिएक्शनची एक्झाम्पल आपण बघूया. परीक्षेमध्ये तुम्हाला काही या दोघांमधला डिफरन्स पण विचारतील किंवा एक विचारतील आणि त्याच्यावरती एक्झाम्पल पण लिहा म्हणतील किंवा एक एक्झाम्पल येईल त्याच्यावरून तुम्हाला म्हणतील की ऑक्सिडेशन रिएक्शन आहे का रिडक्शन रिएक्शन आहे. आता हे कसं शोधायचं तर जर हायड्रोजन बाहेर पडला असेल आणि ऑक्सिजन ऍड झाला असेल तर ती ऑक्सिडेशन, जर उलट्या बाजूला हायड्रोजन ऍड झाला असेल आणि ऑक्सिजन निघून गेला असेल तर ते रिडक्शन रिएक्शन असते. याचं एक्झाम्पल एक बघूया आपण. काय होतं बघा, कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन यांची जर रिएक्शन झाली तर आता हायड्रोजन ऍड व्हायला लागले म्हणजे कसली रिएक्शन आहे, रिडक्शन रिएक्शन आहे. तर इथे काय पदार्थ तयार होतो तर कॉपर आणि H2O हे दोन पदार्थ तयार होतात. आता ही रिडक्शन रिएक्शन हायड्रोजन ऍड झाल्यामुळे. आता दुसरं एक एक्झाम्पल आपण जर बघितलं तर 2Ag2O या सिल्वर ऑक्साईडचं रूपांतर कशामध्ये व्हायला लागलं तर आता ही रिएक्शन कसली आहे बघा, कसली रिएक्शन असेल ही तर डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये काय व्हायला लागलं, इथे एकाचे दोन पदार्थ तयार व्हायला लागले म्हणजे तुम्हाला एका ह्याच्यामध्ये दोन गोष्टी पण शिकायला मिळतील. आता सिल्वर ऑक्साईडचं रूपांतर सिल्वर आणि ऑक्सिजन मध्ये वेगवेगळं झालं, ऑक्सिजन निघून गेला, ऑक्सिजन निघून गेला की कसली रिएक्शन असेल तर रिडक्शन रिएक्शन असेल. गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे जर समजा इलेक्ट्रॉन त्याने ऍड केला तर त्याच्या डोक्यावरचा निगेटिव्ह चार्ज वाढेल, एखाद्या पदार्थावरचा निगेटिव्ह चार्ज वाढला की तो काय असेल तर रिडक्शन असेल. आपल्याला दुसऱ्या दोन गोष्टी माहिती पाहिजे त्या म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट आणि रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट. आता हे काय असतं तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय असतो तर असा पदार्थ जो ऑक्सिजन अवेलेबल करून देतो रिएक्शनसाठी, ऑक्सिडेशन घडून येण्यासाठी ज्या पदार्थामुळे ऑक्सिडेशन घडून येतं तो म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट असतो किंवा ऑक्सिडंट असतो. ज्या पदार्थामुळे रिडक्शन होतं रिएक्शनचं तो पदार्थ म्हणजे रिड्युसिंग एजंट असतो किंवा रिडक्टंट असतो. मग इथे जो हायड्रोजन अवेलेबल करून देईल तो रिड्युसिंग एजंट झाला, जो इथे ऑक्सिजन अवेलेबल करून देईल तो ऑक्सिडायझिंग एजंट झाला. मग ज्याच्यामुळे ऑक्सिडेशन होतं तो म्हणजे ऑक्सिडंट, ज्याच्यामुळे रिडक्शन होतं तो म्हणजे रिडक्टंट. प्लस SO2 gives 3 sulfur प्लस 2H2O. आता इथे काय होतं बघा, या रिएक्शन मध्ये ही रिडक्स रिएक्शन का बरं आहे, दोन्ही क्रिया एकाच वेळेला घडल्या. हायड्रोजनचं रिमूव्हल झालं म्हणजे ऑक्सिडेशन झालं, ऑक्सिजनचं रिमूव्हल झालं म्हणजे रिडक्शन झालं. आता इथे ऑक्सिडंट कोण आहे आणि रिडक्टंट कोण आहे असं विचारलेलं आपल्याला. कोण हायड्रोजन देऊन टाकतं तो जो आहे तो ऑक्सिडंट असेल, कोण ऑक्सिजन देऊन टाकतं तो जो आहे तो रिडक्टंट असेल.
MnO2 plus 4HCl gives MnCl2 plus 2H2O plus Cl2 लिबरेट होते. आणि इथे काय होतं बघा, या मॅग्नेज ऑक्साईडचं जे रूपांतर आहे की नाही, आता मॅग्नेज ऑक्साईड इथला ऑक्सिजन सोडून द्यायला लागलाय, म्हणजे ऑक्सिजन रिमूव्ह करायला लागलाय, म्हणजे याचं रिडक्शन होते, म्हणजे हा रिड्युसिंग एजंट आहे. 4HCl आहे, HCl मध्ये आता इथे काय हायड्रोजन क्लोरीन जो आहे की नाही, HCl मधला हायड्रोजन निघून चाललाय. हायड्रोजन निघून चाललाय म्हणजे काय होतं त्याचं, तर ऑक्सिडेशन. हे दोन एक्झाम्पल आहेत रिडॉक्स रिएक्शनचे. हायड्रोजन सल्फाईड आणि सल्फर डायऑक्साईडचं रिएक्शन, सल्फर आणि पाणी तयार व्हायला, H2 तयार व्हायला. आता इथं तुम्हाला असं विचारलं की रिडक्टंट कोण आहे आणि ऑक्सिडंट कोण आहे. आता याचं उदाहरण कसं, उत्तर कसं शोधायचं त्याचं, तर इथं कोणाचं ऑक्सिडेशन होते आणि कोणाचं रिडक्टंट होते बघा. हायड्रोजन मधला H2 निघून चाललाय, H2S मधला हायड्रोजन निघून चाललाय, म्हणजे याचा अर्थ काय, हायड्रोजन निघून जाणं म्हणजे काय असतं, ऑक्सिडेशन, म्हणजे याचं ऑक्सिडेशन व्हायलंय. पण हा काय आहे मग आता, रिडक्टंट आहे. का बरं रिडक्टंट आहे तो, तर इथला हायड्रोजन जो आहे निघून चाललाय. सेम इथं असं होतं. सल्फर डायऑक्साईड मध्ये काय होतं, इथला ऑक्सिजन निघून चाललाय म्हणजे इथे काय होते, तर रिडक्शन होते. ऑक्सिजन निघून चाललाय म्हणून काय, तर रिडक्शन आहे. मग रिडक्शन आहे म्हणजे काय, हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणजे ऑक्सिजन कोणाला तरी प्रोव्हाइड करायला लागलं, मग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, ऑक्सिडंट. सेम खालच्या बाजूला होतं. MnO2 जो आहे की नाही, याच्यातलं ऑक्सिजन निघून चाललाय म्हणजे याचं रिडक्शन व्हायला लागले. ऑक्सिजन निघून जाणं म्हणजे काय, रिडक्शन. इथे काय होतं, आता हायड्रोजन निघून चाललाय म्हणजे याचं ऑक्सिडेशन होतंय. मग आता ऑक्सिडंट कोण आणि रिडक्टंट कोण, ऑक्सिजन कोण पुरवायला लागलंय, तर MnO2, म्हणून ऑक्सिडंट कोण आहे, तर MnO2. हायड्रोजन कोण पुरवायला लागलंय, HCl, म्हणून रिडक्टंट कोण आहे, तर HCl. दुसरी एक गोष्ट आपण सांगितली ती म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज जर वाढू लागला किंवा निगेटिव्ह चार्ज कमी होऊ लागला तर ते ऑक्सिडेशन असतं. पॉझिटिव्ह चार्ज कमी होऊ लागला आणि निगेटिव्ह चार्ज वाढू लागला तर ते रिडक्शन असतं. असं एक गोष्ट आपल्याला सांगितलेली. कोरोजन आणि रॅन्सिडिटी दोन पॉईंट दिलेले आपल्याला, रॅन्सिडिटी आणि कोरोजन. आता कोरोजन म्हणजे काय असतं, जर मेटल ऑक्सिडेशनमुळे एखाद्या मेटलचं डॅमेज होणं, म्हणजे ऑक्सिडेशन होऊन जर त्या मेटलचं डॅमेज होऊ लागलं तर ते म्हणजे काय असतं, कोरोजन असतं. आता कोरोजनचं जे काही आपल्याला कोरोजन थांबवण्यासाठी जे काही प्रकार आहेत हे आपल्याला मेटलर्जी या धड्यामध्ये बघायचे, त्यावेळेस आपण ते बघूया. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेले, तर रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजे काय असतं, तर आपण समजा कुकिंग ऑइल आहे, घरातलं आपल्या खाण्याचं तेल असतं, हे जर आपण बरेच दिवस उघडं ठेवलं किंवा बरेच दिवस त्याच्यामध्ये हवा जाईल अशा पद्धतीच्या डब्यात जर आपण ठेवलं तर त्याला एक वेगळा वास येतो, स्मेल येतो. हा स्मेल म्हणजे काय असतं, दुसरं काही नसतं, याचं आहे ना ऑक्सिडेशन होतं या ऑइलचं, आणि ऑइलचं ऑक्सिडेशन होऊन ऑइल खराब व्हायला लागतं, म्हणून त्याला एक वेगळा वास येतो आणि ते पदार्थ, त्याच्यापासून तयार केलेले पदार्थ सुद्धा खराब होतो. रॅन्सिडिटीला अवॉइड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर एअरटाईट आपल्याला कंटेनर वापरावे लागतील. एअरटाईट म्हणजे हवाबंद डबे आपण वापरतो. हवाबंद डबे जर आपण वापरले तर आपल्याला रॅन्सिडिटीपासून सुटकारा मिळतं. रॅन्सिडिटीला आपण अवॉइड करू शकतो कधी, एअरटाईट कंटेनर जर आपण वापरले तर. मग एअरटाईट कंटेनर का वापरायचं, तर त्याला ऑक्सिजनच मिळणार नाही तर ऑक्सिडेशन होणार नाही त्याचं. मग ऑक्सिडेशनला अवॉइड करण्यासाठी आपण एअरटाईट कंटेनर वापरतो, जेणेकरून रॅन्सिडिटी आपण अवॉइड करू शकतो.